नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आता थोडी फ्री झाले ना, म्हणलं आपले कंटिन्यू व्हिडिओ सुरू करावा आता. तर सकाळ सकाळ व्हिडिओला मी सुरुवात केली. आज रविवार आहे ना, मुलांना सुट्ट्यात, मुलं घरी आहेत. राजूला जायचं आहे कामाला, पण त्याला आता 7:30 वाजता जायचं आहे, थोडा टाईम आहे. आणि फौजी साहेबांना पण ड्युटीला जायचं आहे, ते पण निघलेत आता. तर मुलं म्हणले की सुट्टी मम्मी आज, आम्ही काय लवकर उठत नाही ना, ते पण मग 5-5:30 वाजता उठत असतात. आणि ते लेट उठल्यामुळं गाड्या बाहेर घेतल्या नाही ना, मला झाडून वगैरे काहीच नाही घेता आलं. इथं असं अडचण होती नाही पा दारामध्ये. इथं 2 गाड्या असतात, इथं मोठी गाडी असती. सूर्यदेव मस्त चमकते डोळ्यावर. आज जरा सूर्यदेव वरती आलेत, कारण आभाळ एवढं येत आहे ना. थोडा वेळ झाला ना, आता 11-12 वाजत आले की लगेच आभाळ यायला सुरुवात होती. दुपारनंतर लगेच पावसाचं वातावरण होतं. संध्याकाळी हमखास पाऊस येणार म्हणजे येणार. 12 वाजेपर्यंत उघडा देतो की तिथून पुढे लगेच पाऊस यायला सुरुवात होती. सागर काय करतो रे? तर 4-5 दिवस माझ्या ताईंनी, मावशींनी, माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मला खूप मिस केलं. म्हणलं छाया तुझे व्हिडिओ येत नव्हते, काहीतरी असं चुकल्यासारखं वाटत होतं. तर ताईंना इथून पुढे आपले कंटिन्यू व्हिडिओ येतील. आता थोडी बिझी होते त्यामुळं नाही व्हिडिओ टाकायला जमलं. तर पहा ना, मला किती कमेंटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून भरभरून प्रेम देतात सगळे. खरंच खूप छान वाटतं मला. आणि पहा पोलीस आहे. गुड मॉर्निंग. फाईन फाईन. तर फौजी साहेब निघले ड्युटीवर. सकाळ सकाळ आता 7च वाजलेत. 7च वाजलेत, 6:45-7 वाजलेत. तर फौजी साहेबांना सकाळ सकाळ कॉल आलाय, लगेच निघले ड्युटीवर ते. हाय हॅलो करतात. तर असं फोन आला ना कधी पण लगेच ड्युटीवर निघावं लागतं. मला एवढी सर्दी झाली, 4-5 दिवस बाहेर होतो ना, तर ते पाणी बदललं ना, भरपूर सर्दी झाली. सॉरी. काय हो, झाडांची निहाळणी चालली बरं का. चाललेत का व्यवस्थित? हा, व्यवस्थित चाललेत. त्याला पुढे अडथळा नाही आला पाहिजे. नाही ना, वेलवरती चाललेत ना, वेलांना अडथळा नाही आला पाहिजे म्हणते. लय डोक्याने हाल केली. काय काय झालं? इन्फेक्शन. हा ना. काय केलं ते केस, मेहंदी लावली होती ना ती काहीतरी, तर ते त्यांना इन्फेक्शन झालं डोक्याला. सगळं खाज सुटली म्हणले डोक्याला. मला पाप नाही, केलं का काही? तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे ना, त्याच्यामुळे झालं. तुम्ही पाप नाही केलं. पाप केलं तर त्रास होतो का मग? किती छान हिरवं झालंय सगळीकडे ना, मस्त वाटते. सकाळ सकाळ लोक फिरायला आलेत. आणि रविवारी जिमला सुट्टी असते, त्यामुळे आम्ही जिमला पण नाही गेलो आज. नाही तर मग आम्ही 5:45-6 वाजता, 6:15 वाजताच जिमला जात असतो, सागर आणि मी. आज सुट्टी त्यामुळं घरीच आहेत. काय राहिलं आता? तर हे पहा, आपले झाडं किती छान झालेत आता पावसाळ्याचं. हे पहा, हिरवगार मस्त झालंय. सकाळ सकाळ आजीन ते फिरायला आल्यात ना, इथं मस्त हरिपाठ करत बसतात सकाळ सकाळ. हे पहा. तर गेले फौजी साहेब. ए सागर, ह्या गाड्या बाहेर घे ना भाऊ दारातल्या, मला झाडून झुडून घ्यायचं. किती अडचण आहे बरं इथं. घे त्या गाड्या बाहेर, तेवढ्या मोकळं कर बरं. घे बाहेर. पप्पा म्हणले मला यायला संध्याकाळ होईल, त्यामुळे मोठी गाडी आतच राहू दे, पण छोट्याल्या गाड्याचं घ्या बाहेर. हे पहा, दारात अशी अडचण होती ना गाड्या लावल्यावर. 4 टू व्हीलर, मोठी गाडी, सगळं पोर्चन ते सगळं भरून जातं. आकाश काय करतो बाबू? हे पहा, आकाश आताशी उठलाय आणि आळसच घालतोय अजून. चल चल फ्रेश हो, चल आवरून घे पटापट, मला एक काम आहे. चला. हे पहा कसा भांडे वाजतोय. आणि हे पहा राजू चहा करून पितोय.
तर स्वतःचा चहा स्वतःच्याच हाताने करून प्यावा लागतो बरं का. त्याला ताटलीभर चहा करतो आणि पितो. एकदम गोड चहा असतो त्याचा, त्यामुळे त्याचा चहा वेगळाच असतो. आज नमस्कार नाही काय आपल्या ताईंना? नमस्कार. अजून आळस नाही गेला, अजून मी मार्ग झोपतच आहे. उठला की झोपातून लगेच आंघोळ जातो, आंघोळवरून आलाय आणि चहा करून पितोय. आता चहा करून पिला की निघला कामाला. चला. 4-5 दिवस मी खूप बिझी होते ना, तर कपडे धुवायला पण वेळ नव्हता. जे हाताने कपडे धुवायचेत ना, मी तसेच ठेवले होते. आणि जे मशीनमध्ये धुता असते ना, जीन्सच्या पॅन्टी, मोठाल्या पॅन्ट, तर असं मी मशीनमध्ये लावत होते. ओले कपडे पण मशीनमध्ये लावत होते. पण माझ्या साड्या, ड्रेस, फौजी साहेबांचे ड्युटीवरचे ड्रेस असं हातानेच धुवावं लागते, ते व्यवस्थित निघत नाही. आणि मशीनमध्ये ना साड्या खराब होतात जास्त, त्यामुळे मी साड्या पण हातानेच धुत असते. तर हाताने धुवायचे बरेच कपडे धुतलेत आज मी बादलीभर. ते सुकायला घालते म्हणलं सकाळ सकाळ. दुपारनंतर इतकं आभाळ येतं ना, पावसाचं वातावरण होऊन जातं, कपडे वाळतच नाही मग. आणि सागरला तर सुट्टी असतात, पण आकाशला पण आज सुट्टी रविवारमुळं ना, आकाश पण घरीच होता. तर टेरेसवरती आलाय आणि मला कपडे सुकायला घालू लागतोय. मुलं घरी असले ना, ते मला प्रत्येक कामामध्ये असं मदत करतात. पण कॉलेजला गेले, क्लासला गेले ना, मग आल्यानंतर म्हणतात मम्मी तुझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं कर, आल्यानंतर आम्ही तुला करू लागू. तर हे पा माझी लाडूबाई कशी लाड घालती. कॅमेरा चालू त्याला समजलं ना, लगेच पळून गेला. आणि आता पाऊस पडलाय ना, पाऊस पडल्यामुळं गुलाब किती फुटलेत तुम्ही बघू शकता. आणि कळ्या तर एकदम गुच्छांनीच आल्यात. खूप कळ्या येतात आता. उन्हाळ्यामध्ये पण कळ्या फुलं यायचे बरं का, पण ते फुलं आल्याला उन्हाने करपून जायचं. फुलाची साईज पण बारीक झाली होती उन्हाळ्यामध्ये. पण आता पाऊस पडलाय ना, त्यामुळं झाडं किती मस्त बहरलेत तुम्ही बघू शकता. खूप छान फुलं यायला लागलेत गुलाबाला आता. आता गुलाबाला आहे ना इतके छान फुलं येतात ना, तर आपल्याला वाटतं ते गुलाबाचे फुलं आहेत ना, असं छान दिसावा, ते खराबच होऊ नये आणि तोडूशीच वाटत नाही. पण गुलाबाच्या झाडाचे फुलं आपण तोडले नाही ना, गुलाबाचं झाड आणखीन फुटत नाही आणि त्याला नवीन आणखीन कळ्या येत नाही, फुलं येत नाही. त्यामुळं गुलाबाचे फुलं 2-3 दिवसाचे झाले ना, किंवा छान फुललं ना, ते लगेच तोडून घ्यायचं देवाला किंवा डेकोरेशनसाठी. त्यामुळं झाड आपलं छान फुटतं आणि मस्त गुबारेदार होतं, जास्त त्याला फुलं पण येतात. चला, सकाळ सकाळ कपडे धुवून झाले होते. आता कपडे सुकायला घातले टेरेसवर, कारण दुपारनंतर लगेच पावसाचं वातावरण होऊन जातं, कपडे वाळतच नाहीत. त्यामुळं लवकर सकाळी उठून मी 4-4:30 वाजताच कपडे धुतले होते. त्यानंतर आंघोळ केली, नाश्ता करून दिला फौजी साहेबांना, ते पण गेले ड्युटीवर, राजू पण गेला. आता कपडे टेरेसवरती वाळायला घातलेत मी आणि फुलं तोडलेत झाडांचे. आता देवपूजा करून घेते आणि बाकीचं बारीक सारीक काम राहिलेलं करून घेते. भांडे पण घासायचे पडलेले आहेत, पण आधी देवपूजा करून घेते आता. चला, टेरेसवरती आले आणि झाडांच्यात बसलं ना, खाली जावंसच वाटत नाही. मस्त थंड हवा चालू आहे आणि झाडं झुडं सकाळ सकाळ झाडांना फुलं आलेली असतात ना, खूप भारी वाटतं. आपलं चिनी गुलाब ह्या दिवसात असं मस्त बहरतं ना, खूप फुलं आलेले आहेत चिनी गुलाबाला. आणि गुलाबाचे फुलं मी तोडून घेतले देवाला, कारण ते तोडले नाही ना, नवीन फांद्या फुटत नाही गुलाबाच्या झाडाला आणि फुलं येत नाही. त्यामुळं आता हे बादलीमध्ये चिनी गुलाबाच्या मी अशा काड्या खोचून दिल्या होत्या ना, किती छान असं गुच्छ झालाय त्याच्यातून बघू शकता. आणि इतके फुलं आलेत ना त्याला. तर ह्या दिवसात चिनी गुलाबाला खूप फुलं येतात. आता इकडं उन्हात आले ना, ऊन जास्त चटकायला लागलंय, पण तिकडं ते ग्रीन नेट केलेलं आहे ना, त्याच्या खाली खूप मस्त थंड हवा चालू आहे. अरे आला का? आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला नागवेलीचे पानंसुद्धा भेटत नव्हते, कारण नागवेलीचा पूर्ण वेलच खराब झाला होता. एक पण पान त्याला व्यवस्थित राहिलेलं नव्हतं, सगळे करपल्यासारखे व्हायचे. पण आता जसं पाऊस पडलाय ना, तुम्ही बघू शकता किती मोठाले पाने यायला लागलेत आपल्या वेलाला, पुन्हा फुटलाय आता तो. आणि बाजारातले नागवेलीचे पानं आणि घरचे नागवेलीच्या पानाचा फरक तुम्हाला सांगते मी आता. बाजारातले नागवेलीचे पानं आपण कलशावरती ठेवले ना, ते 2 दिवसात लगेच पिवळे पडायला लागतात.
पण हे आपले घरचे नागवेलीचे पान आहेत ना, तुम्ही 15 दिवस जरी ठेवले ना कलशावर असं पाण्यामध्ये, तरी पण ते पिवळे पडणार नाही, इतके छान राहतात. तर आपल्या सगळ्या जास्वंदीची कटिंग केलेली आहे ना, तर आपल्या टेरेस गार्डनमध्ये गुलाबाची फुलं, जास्वंदीचे फुलं, गारंड्याची फुलं असे बरेच फुलं निघतात बरं का देवाला आता. त्याच्यामुळं बाजारातून आणायची गरजच पडत नाही. आणि आपलं टेरेस गार्डनमध्ये बटन गुलाबाचं झाड आहे ना, त्याला इतके छोटाले मस्त गुलाबाचे फुलं येतात ना, तर असं डेकोरेशनसाठी पण ते कामाला येतात. तर हे पहा, आपली देवपूजा झाली. आता देवपूजा झाली ना, घरात एकदम प्रसन्न वाटतं. आणि देवपूजा झाल्यानंतर मी तुम्हाला एक वस्तू दाखवते आता. मीरा खेडकर ताई तर त्यांनी मला हे पाठवून दिलंय, तर मी तुम्हाला खोलून दाखवते आता. तर मीरा खेडकर ताईंनी मला इतके सुंदर असे रांगोळीचे पॅचेस पाठवून दिले, तुम्ही बघू शकता. इतके छान आहेत, मी तुम्हाला आता खोलून व्यवस्थित दाखवते. तर ओरिजिनल रांगोळीपासून ते पॅचेस बनवलेले आहेत. सणवार असलं किंवा असं कार्यक्रम असला ना, आपल्याला घरामध्ये भरपूर कामं असतात, स्वयंपाक करायचा असतो सणाचा, त्यानंतर देवपूजा करायची असते. देवपूजेला पण सणावाराला भरपूर वेळ लागतो, कारण आपण सणवार म्हणलं की व्यवस्थितच पूजा करतो, जरा थोडासा वेळ काढून देव उजळून. तर रांगोळी काढायला आपल्याला वेळच मिळत नाही कधी कधी, तर आपण असं काही गडबडीमध्ये हे रांगोळीचे पॅचेस वापरू शकतो. वाव, इतके छान पॅचेस आहेत रांगोळीचे. असं हे पॅचेसवर ओरिजिनल रांगोळीचं काम आहे बघा. असं खरबुडे हे पहा कशी चमकते रांगोळी. तर ओरिजिनल रांगोळीचं काम आहे याच्यावरती आणि खूप छान आहे बरं का. मला मी खाली ठेवून दाखवते आता. असं नैवेद्याचं ताट वगैरे ठेवायचं असलं ना आपल्याला, तर त्याच्या बाजूने सजवायला. त्यानंतर आपण शुक्रवारची पूजा करतो, गुरुवारची करतो. तर हे पहा, महालक्ष्मीला कमळ तर किती प्रिय असतं, तर हे कमळ बनवलेले तुम्ही बघू शकता. तर हे पण कमळ असे रांगोळीपासूनच बनवलेले. तर हे 2 कमळ आहेत. अजून एक आणि हे 2 पॅचेस. तर हे पण किती छान आहेत. तर मला हे ताईंनी पाठवून दिले. तुम्हाला जर पाहिजे असेल हे रांगोळीचे पॅचेस, तर त्या ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि स्क्रीनवर पण देते. तुम्हाला हवं तर तुम्ही मागून घेऊ शकता त्यांना फोन करून. तर देवाला आपण नैवेद्याचं ताट ठेवलं ना, ताटाच्या भोवताली असं आपण हे रांगोळीचे पॅचेस गोल ठेवू शकतो. किती छान वाटते. आणि कमळाचे फुलं तर ग्रीन नेटवर ते अजूनच भारी वाटते. तर असं आपण हे रांगोळीचे पॅचेस वापरू शकतो डेकोरेशनसाठी देवाजवळ. तर तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही नक्की मागवा. त्या ताईंचा नंबर देते मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते आज, कारण सर्दीमुळे माझा खूपच गळा दुखतोय ना. उद्या मोठा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईन. तुमच्या एका लाईकनी मला खूप मोठी मदत होती. तर चला, भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.